ईव्हीएमवरील मतपत्रिकेवर उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार। बिहार विधानसभा निवडणुकीपासून उमेदवारांचा रंगीत फोटो दिसणार। केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। बीड दौऱ्यावर असताना अजित पवारांची अचानक वंजारवाडी गावाला भेट। अजितदादांनी ग्रामपंचायतमधील कर्मचाऱ्यांची कसून चौकशी केली। कर्मचाऱ्यांच्या पगारापासून ते गावामध्ये दारूचे ठेके आहेत का, दादांकडून चौकशी। नागपुरात छगन भुजबळांच्या नेतृत्वात उद्या ओबीसी संघटनांचा मेळावा। महात्मा फुले सभागृहामध्ये मेळाव्याची तयारी सुरू। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे बबनराव तायवाडे मेळाव्याला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष। मंत्री माणिकराव कोकाटे मानहान प्रकरणी रोहित पवारांवर नाशिक न्यायालयामध्ये याचिका दाखल। रोहित पवारांनी रमी प्रकरणाचा व्हिडिओ कुठून मिळवला याबाबतची सत्यता पडताळण्याची कोकाटेंनी केली होती मागणी। परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना मंत्रिपदाचा दर्जा। राज्य सरकारनं जारी केला शासन निर्णय। कोणत्याही महामंडळाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा असतो, मात्र कॅप्टन आशिष दामले यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा। कल्याणमधील खोणी गावामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि पंधरवडा कार्यक्रमाचं उद्घाटन। कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्केंचीही उपस्थिती। मनसेच्या शिष्टमंडळाकडून निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची घेतली भेट। मतदार याद्या अद्ययावत करणं, मतचोरीचे आरोप आणि इतर मुद्द्यांवर भेटीमध्ये चर्चा। लोढा ग्रुपची 85 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र लोढाला अटक। राजेंद्र लोढानं मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या मुलाला जीव मारण्याची धमकी दिल्याचं एफआयआरमध्ये नमूद। राजेंद्र लोढानं लोढा ग्रुपचे फ्लॅट परस्पर विकून फसवणूक केल्याचा प्रकार। या प्रकरणी राजेंद्र लोढाला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। गँगस्टर छोटा राजनला सुप्रीम कोर्टाचा दणका। जया शेट्टी हत्या प्रकरणामध्ये दिलेला जामीन रद्द। छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा। मुंबई हायकोर्टानं दिलेला जामीन सुप्रीम कोर्टाकडून रद्द। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा पिकांना मोठा फटका। कापूस, केळी, मोसंबीच्या बागा जमीनदोस्त। उतळी नदीच्या पुराचं पाणी शेतामध्ये शिरल्यानं पिकं वाहून गेली।